जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान। आज आपण क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल पाहणार आहोत। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका, मुख्याध्यापिका आणि थोर समाजसुधारक होत्या। त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य स्त्री शिक्षण, अस्पृश्यता निर्मूलन आणि समाजातील अनिष्ट रूढी परंपरेविरुद्ध लढण्यात घालवले। त्यांचे जीवन हे आपण पाहूया। बालपण आणि त्यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे एका शेतकरी कुटुंबात त्यांचा जन्म झाला। त्यांचा विवाह हा वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी महात्मा ज्योतिराव फुलेंशी त्यांचा विवाह झाला। लग्न झाले तेव्हा त्या सावित्रीबाई फुले निरक्षर होत्या, पण ज्योतिबारावांनी त्यांची जिद्द शिक्षणाची ओळखून त्यांना घरीच लिहायला वाचायला शिकवले। त्यासमोरील पॉइंट: स्त्री शिक्षणाचा पाया आणि ऐतिहासिक कार्य। भारतातील पहिली मुलींची शाळा 1 जानेवारी 1848 रोजी पुणे येथील भिडेवाड्यात ज्योतिराव आणि सावित्रीबाईंनी मुलींची पहिली शाळा सुरू केली। सावित्रीबाई या शाळेत पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका बनल्या। त्यानंतर अथक संघर्ष। त्या काळात महिलांनी शिकणे महापाप मानले जाई। शाळा शिकवायला जाताना सनातनी लोक त्यांच्यावर शेण, दगड, चिखल फेकायचे, पण सावित्रीबाई डगमगल्या नाहीत। त्या आपल्या पिशवीत दुसरी साडी सोबत ठेवायच्या आणि शाळेत जाऊन साडी बदलून मुलींना शिकवायच्या। बालविवाह आणि सती प्रथेला विरोध। त्यांनी बालविवाहाच्या प्रथेला कडक विरोध केला आणि सती प्रथा बंद करण्यासाठी जागृती केली। त्यासमोर असे सांगता येते: बालहत्या प्रतिबंधक गृह 1863 मध्ये त्या काळात विधवा महिलांवर होणाऱ्या अत्याचारामुळे अनेक महिला आत्महत्या करायच्या किंवा जन्माला आलेल्या मुलाला टाकून द्यायच्या। अशा महिलांसाठी फुले दाम्पत्याने स्वतःच्या घरात बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले। येथे जन्मलेल्या यशवंत नावाच्या मुलाला त्यांनी दत्तक घेतले आणि डॉक्टर बनवले। केशवपणाविरुद्ध संप। विधवा महिलांचे केस कापण्याची केशवपण प्रथा बंद व्हावी म्हणून त्यांनी नाभिकांचा म्हणजेच न्हाव्यांचा ऐतिहासिक संप घडवून आणला। सत्यशोधक समाज। 1873 मध्ये महात्मा फुलेंनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजात सावित्रीबाईंनी सक्रिय सहभाग घेतला। ज्योतिबारावांच्या निधनानंतर 1890 मध्ये त्यांनी त्या संस्थेचे नेतृत्व अतिशय खंबीरपणे सांभाळले। त्यानंतर असे पाहता येते: दुष्काळात मदत। 1896 च्या भीषण दुष्काळात त्यांनी नागरिकांसाठी मोफत अन्नछत्रे सुरू केली आणि सरकारला मदत करण्यास भाग पाडले। त्यासमोरील पॉइंट: क्रांती साहित्यिक योगदान। सावित्रीबाई या एक उत्तम कवयित्री आणि लेखिका देखील होत्या। त्यांच्या साहित्यातून सामाजिक बंडखोरी आणि शिक्षणाचे महत्त्व दिसून येते। त्यांचे काव्य फुले 1854 मध्ये त्यांचा पहिला काव्य संग्रह, ज्याला मराठीतील आधुनिक कवितेचा उगम मानला जातो। त्यासमोर महापरिनिर्वाण। 1897 मध्ये पुण्यात प्लेगची भयंकर साथ पसरली होती। लोकांना या जीवघेण्या आजारातून वाचवण्यासाठी सावित्रीबाईंनी आपल्या मुलासोबत डॉक्टर यशवंत मिळून क्लिनिक सुरू केले। एका प्लेगग्रस्त मुलाला स्वतःच्या पाठीवर वाहून दवाखान्यात आणताना त्यांनाही प्लेगचा संसर्ग रोग झाला। या महामारीशी लढता लढता 10 मार्च 1897 रोजी या क्रांतीज्योतीने जगाचा निरोप घेतला। असा होता सावित्रीबाई फुलेंचा जीवन प्रवास। जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान।